विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण BA द्वितीय वर्षामध्ये चौथ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण वित्तीय प्रशासन हा 7वा पेपर अभ्यासत आहोत। तर यामध्ये आपण मागील भागामध्ये वित्तीय प्रशासनाचा अर्थ समजून घेतलेला आहे। आज आपण वित्तीय प्रशासनाचं महत्त्व पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय प्रशासनाचं महत्त्व पाहत असताना आपल्याला थोडंसं प्राचीन काळामधील शासन व्यवस्था, सरकारची कार्य आणि अलीकडच्या काळामधील सरकारची कार्य याचा थोडासा विचार केला तर आपल्याला ते समजायला सोपं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की प्राचीन काळामधील जे राज्य होतं, जे सरकार होतं, त्यांच्या कार्यामध्ये फार कमी कार्य त्यांना या ठिकाणी करावी लागत होती। अगदी हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढी कमी कार्य पूर्वीच्या सरकारला करावी लागत होती। पण आजच्या लोकशाही लोककल्याणकारी राज्याच्या स्वीकारामुळे सरकारच्या कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। असं म्हणतात पहा, आधुनिक काळात पोलीस राज्याची जी कल्पना आहे ती कल्पना लोप पावून समाजवाद, लोककल्याणकारी राज्य, प्रशासकीय राज्य या कल्पनांना मान्यता मिळालेली आहे। आपण पाहतो की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरची जी काही या ठिकाणी बहुतांश राष्ट्र ही स्वतंत्र झालेली आहेत आणि बहुतांश राष्ट्रांमध्ये लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळं सरकारने जनहिताचा वसा आज उचललेला आहे आणि म्हणून सरकारच्या कार्यामध्ये वाढ झालेली आहे। म्हणजेच आजचं सरकार हे व्यक्तीशी निगडित असलेल्या सर्व कार्यामध्ये त्यांना हस्तक्षेप करावा लागत आहे। म्हणजेच आरोग्य, शिक्षण, कृषी, उद्योग व्यवसाय, त्याचबरोबर समाज कल्याण, मागास व्यक्तीचं सक्षमीकरण असेल, आदिवासी कल्याण विभाग असेल, महिला आणि बाल कल्याण विकास, अशा अगदी या राज्यामध्ये जेवढी काही जनता आहे, जेवढे काही नागरिक आहेत, त्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीनं आजच्या सरकारला विचार करावा लागत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक ही जी काही कार्य आहेत ही कार्य आजच्या प्रशासनाला करावी लागत आहेत आणि यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आजचं जे प्रशासन आहे ते सुद्धा अतिशय सक्रिय झालेलं आहे। तेव्हा ही कार्य पार पाडण्यासाठी विविध प्रशासन या ठिकाणी कार्यक्रम राबवतं, योजना त्या ठिकाणी आखाव्या लागतात आणि ह्या योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वित्ताची आवश्यकता असते, म्हणजेच पैशाची आवश्यकता असते आणि प्रशासनाकडे वित्ताची तरतूद जर नसेल तर या सर्व योजना केवळ कागदावरच राहतील, कारण पैशाशिवाय आपण इथे काहीच करू शकत नाहीत। तर त्याचा प्रत्यक्ष व्यक्तीला जर आपल्याला उपभोग घ्यायचा असेल तर सरकारकडे मुबलक प्रमाणामध्ये वित्त साठा असणं आवश्यक आहे आणि आधुनिक शासन व्यवस्थेत वित्तीय प्रशासनाला यामुळं अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। म्हणजे असं म्हणतात पहा की पैसा ही बाब अशी आहे की एक सर्वसामान्य स्वरूपामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे। असं म्हणतात की पैशाचं सोंग कोणालाच करता येत नाही, ठीक नाही, मी खूप श्रीमंत आहे असं आपल्याला या ठिकाणी भासवता येत नाही, कारण ते फार कठीण असतं। तर त्यावरून आपल्याला या ठिकाणी राष्ट्राच्या जीवनामध्ये सुद्धा वित्ताचं महत्त्व या ठिकाणी सांगता येतं। तर या ठिकाणी या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व सांगत असताना आपल्याला काही मुद्दे या ठिकाणी घेता येतात। या मुद्द्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो मुद्दा आहे, आता कारण वित्तीय प्रशासनाचं महत्त्व अभ्यासत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक घटक जर आपण या ठिकाणी विचारात घेतला तर ते अधिक चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला मांडता येईल। तर यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे शासनाच्या कार्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने वित्तीय प्रशासनाचं महत्त्व का आहे, तर या ठिकाणी शासनाच्या कार्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने, म्हणजेच आपण या ठिकाणी पाहतो आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेत
सरकारला विविध प्रकारची कार्य करावी लागतात. त्या सर्व कार्याची पूर्तता करण्यासाठी वित्तीय प्रशासनाची आवश्यकता असते. वित्तीय प्रशासनाच्या आधारेच आपल्याला शासनाच्या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने खर्चाचा तपशील तयार करणं, अंदाजपत्रकात विधिमंडळाकडून प्रशासकीय कार्यांना मान्यता घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी या वित्तीय प्रशासनाच्या माध्यमातून करता येतात. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की वित्तीय प्रशासनाशिवाय शासन कोणत्याही कार्याची पूर्तता करू शकत नाही. म्हणजे वित्तीय प्रशासन हे अत्यंत आवश्यक आहे, कारण पैसाच असेल तरच आपल्याला या ठिकाणी कार्य करता येईल. म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, शासन व्यवस्थेमध्ये किंवा प्रशासकीय यंत्रणा चालविण्यासाठी सरकारला आपली कार्य सुव्यवस्थितपणे किंवा सरकारच्या कार्याचं संचलन करण्यासाठी 2 घटक हे फार महत्त्वाचे आहेत. हे कोणते 2 घटक आहेत? एक भौतिक घटक आणि दुसरा मानवी घटक. तर भौतिक घटकामध्ये वित्त हा अत्यंत महत्त्वाचा, कारण सर्व भौतिक घटक हे कशावरती अवलंबून आहेत? वित्तावरती अवलंबून आहेत. म्हणूनच या ठिकाणी असं म्हटलं आहे की कर्मचारी वर्ग हा प्रशासनरूपी संघटनेचा यंत्रणेचा चालक आहे. प्रशासनरूपी यंत्रणेचा चालक आहे. तर वित्त हे या प्रशासनरूपी यंत्रणेचं इंधन आहे. जसं एखादं वाहन चालवण्यासाठी आपल्याला चालक आणि इंधन ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. केवळ इंधन आहे आणि चालक नसेल तर उपयोगी नाही. इंधन आणि चालक आहे परंतु गाडीमध्ये इंधनच नसेल तर ती गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी या प्रशासकीय सरकारकडे किंवा प्रशासनामध्ये वित्तसाठा जर नसेल, मुबलक प्रमाणामध्ये जर या ठिकाणी पैसा नसेल तर सरकार काहीही करू शकणार नाही. त्यासाठी वित्तीय प्रशासनाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण या ठिकाणी या सर्व कार्यांची पूर्तता करण्यासाठी वित्ताचं योग्य व्यवस्थापन करणं हे आवश्यक असतं आणि हे केवळ आणि केवळ वित्तीय प्रशासनाच्या माध्यमातूनच करता येऊ शकतं. याचबरोबर आपल्याला दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगता येतो, तो म्हणजे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी. म्हणजे ज्या योजना आहेत या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो कल्याणकारी राज्याने समाज कल्याणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ही जबाबदारी स्वीकारलेली असल्यामुळं अनेक कार्यक्रम सरकारला हाती घ्यावे लागतात. त्यासाठी मग योजनांचा आराखडा तयार करावा लागतो. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वित्तीय सक्षम सामग्रीवर या ठिकाणी सर्व या ठिकाणी अवलंबून राहावं लागतं. योग्य प्रशासनात वित्तीय साधन सामग्री असेल तरच या ठिकाणी आपल्याला योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येते. तसेच आपल्याला असं म्हणता येईल की जे विकसनशील राष्ट्र असतात या विकसनशील आणि मागास राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वित्ताची कमतरता असते. परंतु जर आपण या ठिकाणी म्हणजे वित्तीय प्रशासनाचं जे महत्त्व आहे ते ह्या देशांमध्ये अधिक आहे. पहा, जी मागासलेली आहेत, जी विकसनशील राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये वित्त हा फार अल्प प्रमाणामध्ये असतं किंवा कमी त्यांच्याकडं वित्तसाठा असतो. त्यांची आपल्याला असं म्हणता येईल की जी आर्थिक क्षमता आहे ती फार नाजूक असते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती नाजूक असते आणि मग अशा नाजूक परिस्थितीमधून पुढं जाण्यासाठी चा जो या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा जो याच्यामधला दुवा आहे तो म्हणजे वित्तीय प्रशासन आहे. कारण या वित्तीय प्रशासनाच्या माध्यमामधूनच जो काही आपल्याकडे या ठिकाणी पैसा आहे त्या पैशाचं योग्य पद्धतीनं नियोजन करून तो पैसा आपल्याला कल्याणकारी योजनांवरती म्हणजे राबवता येतो किंवा तो पैसा वापरता येतो. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की कल्याणकारी योजना अंमलात आणण्याच्या दृष्टीनं या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे आणि यामुळं या ठिकाणी या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व आपल्याला वाढलेलं आहे असे या ठिकाणी सांगता येतं.
तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्थिर शासन. जर शासनाला स्थिरत्व या ठिकाणी आपल्याला द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा वित्तीय प्रशासन महत्त्वाचं आहे. कारण वित्तीय प्रशासनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व राजकीय स्थिरता व राजकीय अस्तित्वासाठी सुद्धा आवश्यक आहे. शासनाकडे प्रभावी अशा प्रकारची वित्तीय साधनसामुग्री जर नसेल, वित्तीय प्रशासन जर नसेल तर त्या शासनाचं आसन हे डळमळीत होण्याचा धोका असतो किंवा तशी भीती असते. कारण का तर ज्या शासनाची म्हणजे सहज साधी गोष्ट आहे की कुठलीही या ठिकाणी जर आपल्याला कार्य करायची म्हटलं तर त्यासाठी पैसा आवश्यक आहे आणि जर सरकारकडे पैसा नसेल तर सरकार कोणती कार्य करू शकणार नाही आणि सरकार जर कार्य करत नसेल तर अशा सरकारला जनता कुठल्याही पद्धतीनं व्हॅल्यू देणार नाही किंवा त्या सरकारचं महत्त्व त्या ठिकाणी असणार नाही आणि परिणामी सरकार त्या ठिकाणी निष्क्रिय बनेल आणि निष्क्रिय सरकार हे या ठिकाणी कधीही टिकू शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की स्थिर शासन जर या ठिकाणी आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी वित्त किंवा वित्तीय प्रशासन त्या ठिकाणी असणं अनिवार्य आहे. कारण या ठिकाणी वित्ताअभावी शासनाला अर्थच नाही. कारण ह्या दोन गोष्टी म्हणजे प्रशासनाची प्रत्येक क्रिया ही वित्तावर अवलंबून असते किंवा वित्ताशी निगडीत असते. म्हणजे प्रशासनामध्ये ज्या काही कार्य होतात त्या कार्यामध्ये एकतर म्हणजे सरकारमध्ये पैसा जमा होतो काही कार्यामुळं आणि काही कार्यांमुळं सरकारचा पैसा सरकारला खर्च करावा लागतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी प्रशासकीय म्हणजे प्रत्येक कार्य करत असताना ह्या दोन गोष्टी घडत असतात आणि त्यामुळं या व्यय आणि आय आणि व्यय ह्या दोन्ही गोष्टींचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं, त्याचं व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. आणि जर हे केलं तरच आपल्याला या ठिकाणी त्याचा योग्य पद्धतीने वापर करून कुठे किती कसा पैसा खर्च करायचा ह्याचं जर योग्य पद्धतीनं नियोजन केलं तरच देशाची प्रगती होईल आणि ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या योजना आपल्याला अंमलात आणता येतील. म्हणून या ठिकाणी या म्हणजे शासन आणि राजकीयदृष्ट्या या ठिकाणी वित्तीय प्रशासनाचं महत्त्व आहे. कारण ज्या देशाची ज्या शासनाची आर्थिक स्थिती किंवा देशाची म्हणा मजबूत असेल त्याच ठिकाणचं सरकार हे स्थिर राहू शकतं किंवा ते ज्या सरकारकडं मुबलक पैसा असेल ते सरकार स्थिर राहू शकतं. ज्याप्रमाणे असं या ठिकाणी म्हणतात पहा की व्यक्तीच्या शरीरात रक्ताचं महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं महत्त्व असतं त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणेसाठी वित्ताची आवश्यकता असते. म्हणजेच वित्तीय प्रशासनाच्या अभावी शासनाची आर्थिक कोंडी होत असते आणि वित्तीय प्रशासनाअभावी शासनाची आर्थिक कोंडी झाल्यामुळं अनेक संकटांचा सामना सरकारला या ठिकाणी करावा लागतो. म्हणून जर सरकारची म्हणजे आपल्या या ठिकाणी स्थिरता टिकवायची असेल तर त्यासाठी सरकारला वित्तीय प्रशासन त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे किंवा वित्ताचं प्रशासन हे अचूक पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्थिर शासन हे राष्ट्राच्या जीवनामध्ये आणि राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व आपल्याला या दृष्टीनं सांगता येतं. पुढचा मुद्दा आहे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी. म्हणजे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सुद्धा वित्तीय प्रशासनाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आजच्या काळामध्ये आपण पाहतो लोकशाही शासन व्यवस्थेतील सरकारचं कल्याणकारी संकल्पनेचा जो काही स्वीकार केला आहे आणि या कल्याणकारी योजनेच्या स्वीकारामुळं आजच्या सरकारला मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजनांची आखणी करावी लागत आहे आणि ह्या योजना अंमलात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वित्ताची आवश्यकता आहे आणि मग या वित्ताची गरज पूर्ण करण्यासाठी वित्ताचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. तर याशिवाय आपल्याला असं सांगता येईल की गरिबांच्या दृष्टीनं शासनाने तयार केलेल्या योजनांची पूर्तता करणं त्या ठिकाणी म्हणजे वित्ताशिवाय आपल्याला असं म्हणता येईल की पैसा मुबलक प्रमाणात सरकारकडे असल्याशिवाय किंवा
जो आहे तो पैसा त्याचं जर योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर शासनाने जी सर्वसामान्य जनता आहे, जी गरीब जनता आहे, त्यांच्या दृष्टीनं ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या योजनांची पूर्तता करता येत नाही. म्हणून या ठिकाणी या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व आपल्याला या दृष्टीनं सांगता येतं. आणि योजना तेव्हाच अंमलात आणता येतात जेव्हा या योजनांची अंदाजपत्रकामध्ये दखल घेतलेली असते. अंदाजपत्रकामध्ये या सर्व गोष्टींची नोंद करावी लागते, तेव्हाच आपल्याला तो पैसा या ठिकाणी प्राप्त होतो आणि त्या योजनांची अंमलबजावणी आपण करू शकतो. म्हणून या ठिकाणी या अंदाजपत्रकामध्ये कल्याणकारी योजनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती तरतूद करून योजना अंमलात आणण्यासाठी वित्ताची उपलब्धता या प्रशासनाच्या द्वारे केली जाते. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की लोककल्याणकारी योजनांच्या दृष्टीने वित्तीय प्रशासन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच या दृष्टिकोनामधूनच आपल्याला म्हणजे वित्तीय प्रशासनाच्या माध्यमामधूनच ह्या सर्व योजना अंमलात आणता येत असतात. पुढचा आपल्याला 5वा मुद्दा सांगता येतो, सार्वजनिक खर्चाचं नियोजन. म्हणजे जो सार्वजनिक खर्च आहे त्या खर्चाचं उत्तम पद्धतीनं नियोजन करण्याची जबाबदारी सुद्धा कोणाची आहे? वित्तीय प्रशासनाची आहे. आणि त्या दृष्टीनं वित्तीय प्रशासनाचं महत्त्व आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर या सार्वजनिक खर्चाच्या बाबतीमध्ये शासनास अगदी व्यापक स्वरूपामध्ये नियोजन करावं लागतं. सार्वजनिक खर्च हा विशिष्ट मर्यादेपर्यंत करणं आवश्यक असतं. कारण एका मर्यादेच्या पलीकडे जर सार्वजनिक खर्च म्हणजे करण्यात आला तर शासकीय योजनांची पूर्तता होईल, परंतु शासनाचा खर्च वाढल्यामुळे भविष्यात आर्थिक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून सार्वजनिक खर्चाचं नियोजन अत्यंत काटकसरीनं करणं आवश्यक असतं. शासन वित्तीय प्रशासनाच्या मदतीनं सार्वजनिक खर्चाचं योग्य पद्धतीनं नियोजन करू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी वित्तीय प्रशासन आवश्यक आहे किंवा महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा 5वा मुद्दा आहे प्रशासकीय यंत्रणेचे संचालन. म्हणजे प्रत्येक शासनाला आपली कार्य सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता असते. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं, प्रशासकीय यंत्रणेशिवाय म्हणजे प्रशासकीय यंत्रणेशिवाय सरकारला कुठलीही कार्य या ठिकाणी करता येत नाहीत. प्रशासकीय यंत्रणा म्हणजे सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी ही व्यवस्था आहे. मग या प्रशासकीय यंत्रणेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. कारण आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं की आजचं सरकार हे लोककल्याणकारी सरकार आहे किंवा लोककल्याणकारी राज्य आहे, समाजवादी राज्य आहे आणि प्रशासकीय राज्य आहे. म्हणजे इथं आज प्रत्येक तुम्हाला या ठिकाणी आठवत असेल पहा, आपण म्हणजे आजच्या सरकारला व्यक्तीच्या जन्मापासून नाही, व्यक्तीच्या जन्माच्या पूर्वीपासून ते व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा आजच्या सरकारला कार्य करावी लागत आहेत. आणि जर एवढी कार्य सरकारला या ठिकाणी करावी लागत असतील तर तेवढ्याच प्रमाणामध्ये कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. जेवढा कर्मचारी वर्ग या ठिकाणी आपण प्रशासनामध्ये भरणार आहोत तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्या म्हणजे वेतनापोटीचा खर्च वाढणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी या कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते यासाठी शासनाला बरीच वित्तीय तरतूद ही करावी लागते. आणि वित्तीय प्रशासनामुळे प्रशासनावरील अपेक्षित जो काही खर्च आहे त्या खर्चाचा तपशील आपल्याला जमा करता येतो. म्हणजे किती कुठे खर्च होणार आहे, म्हणजे पगारावरती किती खर्च होणार आहे याची नोंद घेता येते. आणि मग एकंदरीत सर्व खर्चाचा हिशोब करून आलेला जो पैसा आहे म्हणजे सरकारकडे महसुलाच्या माध्यमातून आलेला जो पैसा आहे त्या पैशाचं योग्य पद्धतीनं नियोजन करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या वित्तीय प्रशासनाचा आणि कर्मचारी वर्गाच्या वेतनाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असं सांगता येतं की सध्या आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये सर्वत्र
म्हणजे कोरोना या विषाणूचा हाहाकार उडालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की जगातील प्रत्येक देशाची आर्थिक जी स्थिती आहे ती डगमगलेली आहे किंवा प्रत्येक देशाच्या आर्थिक स्थितीवर त्याचा प्रभाव पडलेला आहे। आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल की बऱ्याच ठिकाणी आजच्या सरकारला म्हणजे एखाद्या ठिकाणचा जो खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी कमी करून दुसऱ्या ठिकाणी तो खर्च वळवावा लागलेला आहे। अर्थातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुदी या वित्तीय प्रशासनाला कराव्या लागत आहेत। तर मग यावेळी आपण असं या ठिकाणी निदर्शनास आलं की कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा जो काही त्यांना DA मिळतो, हा DA सुद्धा या ठिकाणी मग सरकारने काही कालावधीसाठी तो स्थगित केला, कारण त्या म्हणजे रकमेमधून खूप मोठा पैसा सरकारला या ठिकाणी वाचवता आला। अगदी केंद्र सरकारनं सुद्धा या ठिकाणी हा जो DA आहे तो DA दिला गेला नाही। आपण कर्मचारी प्रशासनामध्ये पाहिलेलं आहे की आज सुद्धा आपण भारतामध्ये पाहतो की साधारणतः जवळपास 65 लाख हे आपल्या केंद्र सरकारचे कर्मचारी सेवानिवृत्त आहेत आणि सरासरी 50 लाख कर्मचारी हे आज सेवेत आहेत। तर ह्या एकंदरीत लोकांच्या DAच्या माध्यमामधून जो खर्च होणार होता हा खर्च म्हणजे जवळपास जेव्हापासून मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून ते आतापर्यंत कमीत कमी 2-3 वेतनवाढी या ठिकाणी द्याव्या लागल्या असत्या, परंतु त्या थांबवण्यात आल्या आणि तो जो पैसा आहे तो सरकारला या ठिकाणी इतर कार्यक्रमासाठी किंवा इतर कार्यासाठी वापरता आला। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या दृष्टीनं म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचं संचालन करण्यासाठी आपल्याला या वित्तीय प्रशासनाची खूप मोठी मदत होत असते, कारण एवढा मोठा कर्मचारी वर्ग हा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कार्यरत असतो आणि त्यांच्या वेतनापोटी होणारा जो काही खर्च आहे त्या खर्चाचा अचूक आकडा काढून मग त्यासाठीची तरतूद या वित्तीय प्रशासनाच्या माध्यमातून करता येते। आपण पाहतो की भारताचा म्हणजे शासनाचा प्रशासकीय खर्चाचा आकडा हा जरी मोठा असला तरीही वित्तीय प्रशासनाच्या तत्परतेमुळं आणि योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केल्यामुळं आपल्याला हे सर्व या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं हाताळता येतं असं या ठिकाणी दिसून येतं। थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की वित्तीय प्रशासनामुळे प्रशासकीय यंत्रणा ही गतिमान होत असते आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये लोकप्रशासनाचं एक महत्त्वाचं अंग म्हणून या वित्तीय प्रशासनाकडं पाहिल्या जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला वित्तीय प्रशासनाच्या म्हणजे कर्मचारी प्रशासकीय संघटनेच्या संचलनाच्या माध्यमातून हे आपल्याला या ठिकाणी त्याचं महत्त्व सांगता येतं। पुढचा 7वा मुद्दा आहे तो म्हणजे शासनाच्या वाढत्या कार्यक्षेत्राला न्याय देण्याच्या दृष्टीने। म्हणजेच या ठिकाणी आजच्या सरकारची जी काही कार्य आहेत ती कार्य या ठिकाणी वाढलेली आहेत आणि ही वाढलेली कार्य व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं वित्तीय प्रशासनाचं महत्त्व हे वाढलेलं आहे। म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणतो की मानवी जीवन हे गतिमान तसंच परिवर्तनीय आहे। त्याचबरोबर मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या संस्थाही गतिमान व परिवर्तनीय असतात। राज्य ही देखील मानवी जीवनाशी संबंधित एक संस्था आहे आणि या संस्थेचे स्वरूप मानवी जीवनाबरोबरच परिवर्तनीय किंवा त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तित होत आहे। लोककल्याणकारी राज्याच्या स्वीकार केल्यामुळं शासनाच्या कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि ही वाढलेली कार्य व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं या पैशाचं योग्य असं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे। आणि हे जे काही कार्य आहे हे कार्य केवळ आणि केवळ वित्तीय प्रशासनाच्या माध्यमातूनच केलं जाऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की शासनाच्या वाढत्या ज्या काही म्हणजे क्षेत्राला जे काही त्याचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे त्या वाढत्या कार्यक्षेत्राला न्याय देण्यासाठी तसेच लोककल्याणाच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी वित्तीय प्रशासनाचं महत्त्व हे
दिवसेंदिवस वाढत आहे. कारण या ठिकाणी वित्ताशिवाय सरकारला कुठलंही म्हणजे सरकारचं पानसुद्धा हलणार नाही, एवढी वित्ताची भूमिका ही महत्त्वाची आहे. पुढचा मुद्दा आहे आर्थिक विकास. आता आर्थिक विकासाच्या दृष्टीनं सुद्धा वित्तीय प्रशासनाचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आर्थिक विकासाची प्रक्रिया ही पूर्णपणे वित्तीय प्रशासनावर अवलंबून असते. आर्थिक विकासाच्या साहाय्याने दारिद्र्य, बेकारी निर्मूलन करणे शक्य होतं. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेसाठी योजनापूर्वक वित्तीय साधनसामुग्रीची तरतूद करावी लागते. तसेच वित्तीय प्रशासनाची आवश्यकता ही आर्थिक विकासाच्या दृष्टीनं सुद्धा खूप असते. आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी, आर्थिक विकास जलद गतीनं घडवून आणण्यासाठी वित्तीय प्रशासनाची म्हणजे आर्थिक विकास हा जलद गतीनं जर आपल्याला घडवून आणायचा असेल तर त्यासाठी वित्तीय प्रशासनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते. वित्तीय प्रशासनाद्वारे उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य पद्धतीनं वापर करून आर्थिक विकासाची गती आपल्याला वाढविता येते आणि म्हणून आर्थिक विकासाच्या दृष्टीनं वित्तीय प्रशासन हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे खऱ्या अर्थानं सरकारचं जे काही प्रतिबिंब आहे ते आपल्याला कुठं दिसतं? आर्थिक विकासामध्ये दिसतं. सरकार चांगलं आहे आपण कधी म्हणतो? जेव्हा त्या सरकारकडून योजनांची पूर्तता व्यवस्थितपणे पार पाडली जात असेल ते सरकार चांगलं आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच चांगलं असणं हे कशावरती अवलंबून आहे? आर्थिक म्हणजे व्यवस्थापनावरती, वित्तीय व्यवस्थापनावरती आणि उत्तम वित्तीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजना आपणास अंमलात आणता येऊ शकतात आणि सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या म्हणजे गरजांची पूर्तता करणारं म्हणजे जनतेच्या मनातलं सरकार त्या ठिकाणी ते बनू शकतं. पुढचा मुद्दा आहे सामाजिक विकासासाठी. म्हणजे समाज कल्याण, सामाजिक विकास यासाठी सुद्धा आपल्याला वित्तीय व्यवस्थापन करावं लागतं. सामाजिक विकासाची दिशा आणि रचना योग्य ठेवण्यासाठी वित्तीय प्रशासन आवश्यक आहे. वित्तीय प्रशासनाअभावी सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण होत असतात. आता सामाजिक विकासासाठी पुरेशा प्रमाणामध्ये वित्ताची उपलब्धता करून देण्यात आली तर आपल्याला अनुकूल असे परिणाम सामाजिक विकासावर झालेले दिसून येतील. म्हणून शासनाने वित्तीय प्रशासनाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि समाजातील सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक विकासाची प्रक्रिया ही गतिमान असणं आवश्यक आहे असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला आठवत असेल कौटिल्य या विचारवंतांनी सुद्धा म्हणजे अधिकाधिक भर हा सरकारने कशावरती दिला पाहिजे? राजकोष किंवा कोशागारावरती या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम राहता येईल. म्हणजे राज्याची तिजोरी सदा न कदा कशी असली पाहिजे? अगदी भरभरून असली पाहिजे, संपन्न असली पाहिजे असं या ठिकाणी कौटिल्यानं म्हटलं आहे. कारण जर राज्याची तिजोरी जर संपन्न असेल तर अगदी खूप मोठ्या प्रमाणात सरकारकडे या ठिकाणी पैसा असेल तर त्यामधून सरकार चांगल्या योजना या ठिकाणी राबवू शकतं. त्यामुळं राजाचा राजकोष हा सदा भरलेला असला पाहिजे असं मत कौटिल्यांनी त्या काळामध्ये मांडलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये तर सरकारच्या कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता सामाजिक विकास हा मुद्दा अभ्यासत असताना आपल्याला असं सांगता येईल की समाजामध्ये जी दरी आहे, काही लोक श्रीमंत आहेत, काही लोक मध्यमवर्गीय आहेत, काही लोक खूप गरीब आहेत. तर ह्या गरीब लोकांच्या विकासासाठी सरकारला कार्य करावं लागतं. म्हणजे त्यांना सुद्धा म्हणजे हा जो सामाजिक असमतोल आहे तो दूर करण्यासाठी वेगवेगळ्या आर्थिक उपाययोजना सरकारला कराव्या लागतात. आणि ह्या आर्थिक उपाययोजना करत असताना वित्तीय प्रशासनाची सरकारला खूप मोठी मदत होत असते आणि त्या अनुषंगानं वित्तीय प्रशासनाचं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी वाढलेलं आहे. यानंतर पुढचं आहे सामाजिक व आर्थिक क्रियांचा योग्य समन्वय साधण्याच्या दृष्टीने.
आता समाजामध्ये विविध आर्थिक आणि सामाजिक क्रिया होत असतात. अशा आता आर्थिक आणि सामाजिक क्रियांमध्ये योग्य समन्वय साधणं आवश्यक आहे. तेव्हा समाजामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीनं वित्तीय प्रशासन योग्य ती आर्थिक निर्णय घेत असतं. आता पहा या ठिकाणी आत्ताच मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार की समाजामध्ये स्तर आहेत, ते आर्थिक त्यांच्या क्षमतेवरून हे स्तर तयार झालेले आहेत. श्रीमंत, अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि एकदम DRD म्हणजे ज्यांना आपण दारिद्र्य रेषेखालील जनता असं म्हणतो, म्हणजे ज्यांचं हातावरचं पोट आहे असे काही लोक असतात. तर यामध्ये म्हणजे ज्या सामाजिक आणि आर्थिक क्रिया आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधता आला पाहिजे आणि या समन्वय साधण्याच्या दृष्टीनं वित्तीय प्रशासन योग्य ते आर्थिक निर्णय घेत असतं. म्हणजेच कर कुठे लावायचा, कोणत्या ठिकाणी करामध्ये सवलत द्यायची, ऐक नाही. म्हणजे जे मध्यमवर्गीय आहेत, तुम्हाला या ठिकाणी माहिती नसेल परंतु आजचं जे काही आपलं उत्पन्न आहे ते उत्पन्न जरी वाढलं असेल तरी सुद्धा महागाई वाढत गेली. एक वेळ ज्या व्यक्तीचं उत्पन्न हे 50,000 आहे, म्हणजे 50,000पर्यंत इन्कम टॅक्स नव्हता, पण आज आपण पाहतो 5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स नाही आहे. म्हणजे हे का झालेलं आहे, तर हे होण्याचं कारण हेच आहे की सामाजिक आणि आर्थिक क्रियांमध्ये समन्वय ठेवणं. म्हणजे दरवर्षी या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून वित्तीय प्रशासन कर प्रणाली निश्चित करत असतं. म्हणजे कुठे कर लावायचे, कुठे कमी करायचे, कुठं वाढवायचे, कुठले बंद करायचे, हे सर्व म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रावरती वेगवेगळे कर आहेत आणि त्या करांचा योग्य पद्धतीने अभ्यास करून कुठून पैसा आपल्या या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये मिळेल आणि तो कोणत्या योजनावरती खर्च केल्यानंतर त्याचा समाजाला आणि देशाच्या विकासाला हातभार लागेल याचा विचार या ठिकाणी या वित्तीय प्रशासनाला करावा लागतो. यामुळं समाजातील सर्व घटकांना आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी अधिक म्हणजे न्याय मिळू शकतो किंवा आपल्याला असं म्हणता येईल समाजातील सर्व घटकांना आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याची संधी या माध्यमामधून उपलब्ध करून दिली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक न्यायाची स्थापना करण्याच्या दृष्टीने. आता याच्यामध्ये आपल्याला मुद्दे जास्त सांगता येतात. बहुतांश वेळा विश्लेषणामध्ये जास्त आपल्याला काही तेवढासा फरक याच्यामध्ये दिसून येत नाही, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने त्याची आपल्या ठिकाणी मांडणी करता येते. तर सामाजिक न्यायाची स्थापना करण्याच्या दृष्टीनं म्हणजेच आपण पाहतो लोकशाही शासन पद्धतीमध्ये कायद्यासमोर सर्व समान असा विचार या ठिकाणी केलेला असतो आणि या म्हणजे कायद्यासमोर सर्व समान या पद्धतीनं या ठिकाणी शासन कारभार पाहत असताना सामान्य जनतेबरोबरच इतर लोकांच्याही शासनाकडून खूप अपेक्षा असतात. आता कायद्यापुढे सर्व समान असं या ठिकाणी म्हणजे आपण विचार करत असताना सर्वसामान्य लोकांच्या हिताचा सरकारला विचार करावा लागतो आणि या अपेक्षा पूर्ण करीत असताना समाजात निर्माण झालेली आर्थिक आणि सामाजिक दरी मिटविण्याचं प्रामाणिकपणे जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आणि या दृष्टीनं वित्तीय प्रशासनाद्वारे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि हे कार्यक्रम राबवित असताना वित्तीय प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला असं सांगता येतं की आज आपण पाहतो घरकुल योजना आहे, अनेक योजना आहेत. घरकुल योजना आहे, त्यानंतर प्रधानमंत्री सडक योजना आहे, ऐक ना. हे सडक योजना जी आहे ही योजना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहे, परंतु घरकुल योजना ही जी आहे ही योजना ज्या व्यक्तीची आर्थिक स्थिती ही म्हणजे कमजोर आहे, ज्या कुटुंबामध्ये म्हणजे उत्पन्नाचं साधन नाही, अशा कुटुंबांना राहण्यासाठी घर नाही
तेव्हा या लोकांसाठी या म्हणजे योजनेचा वापर केला जातो. घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना असेल, तर या माध्यमामधून लोकांना कमी म्हणजे काही आर्थिक मदत देऊन त्यांना त्या ठिकाणी घरं उभारण्यासाठीची तरतूद केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगायचा मुद्दा हा की म्हणजे वित्तीय प्रशासन या माध्यमामधून आपल्याला कार्य करताना दिसून येतं. म्हणजे ज्या काही आर्थिक नियोजन आहे ते नियोजन करत असताना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं कार्यसुद्धा या वित्तीय प्रशासनाकडून होत असतं. पुढचा मुद्दा आहे शासकीय महसुलाच्या वाढीच्या दृष्टीने. म्हणजे आधुनिक शासनाच्या खर्चात जेवढी वाढ झालेली आहे त्याच प्रमाणात महसुलामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. नवनवीन जास्तीचे कर, चलन फुगवटा यासाठी करावी लागणारी कर पद्धती ही तितकीच महत्त्वाची असते. तसेच शासनाच्या योजनांना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी पैशाची मोठ्या प्रमाणात गरज असते. हा पैसा महसुलाच्या माध्यमामधून मिळत असतो आणि मग हा जो पैसा आहे या पैशाचं उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी त्या महसुलाची आकारणी करून त्याची वसुली करण्याच्या दृष्टीने सुद्धा वित्तीय प्रशासनाचं महत्त्व हे अधिक वाढलेलं आपल्याला दिसून येतं. कारण जेवढा सरकारचा खर्च आहे त्याच प्रमाणात सरकारला महसुलाची आकारणी या ठिकाणी म्हणजे दोन्हीचा योग्य तो समन्वय घालता आला पाहिजे. खर्च आणि उत्पन्न ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सरकारला खूप हातोटीनं हाताळाव्या लागतात आणि ह्या हाताळत असताना मदतगार ठरणारा जो घटक आहे तो म्हणजे वित्तीय प्रशासन. आता महसुलामध्ये आताच आपण या ठिकाणी पाहिलं की महसूल सरसगट सर्वांवरती आकारता येत नाही. आपण पाहतो की काही वेळा म्हणजे आपल्याला कृषी कर आहे, जमीन महसूल. आता जमीन महसुलाचा जर आपण विचार केला की आपण पाहतो की भारताची जी शेती आहे ही शेती कशी आहे, मोसमी हवामानावर जास्तीत जास्त ती अवलंबून आहे आणि हवामानावर अवलंबून असल्यामुळं काय होतं, अनेकदा या ठिकाणी सरकारी आर्थिक संकटामध्ये शेतकरी जे आहेत ते शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडतात आणि अशा वेळी मग या ठिकाणी उलट पक्षी शेतीमधून आपल्याला मिळणारा जो कर आहे तो कर न मिळता सरकारला शेतकऱ्यांनाच मदत करण्याची वेळ येते. तेव्हा या ठिकाणी वित्तीय प्रशासनाची ही जबाबदारी आहे की जो महसूल आहे हा महसूल आपल्याला परमनंट मिळणारा महसूल किंवा महसूल मिळण्याचे जे उत्तम जे काही या ठिकाणी स्रोत असतील ते कोणते आहेत हे या ठिकाणी जाणून घेतले पाहिजेत आणि त्या माध्यमामधून महसूल हा मिळवला पाहिजे आणि या दृष्टीने आपल्याला वित्तीय प्रशासन या ठिकाणी कार्य करताना दिसून येतं. पुढचं आहे प्रकल्प योजनांच्या यशस्वीतेसाठी. म्हणजे सरकारकडून जे वेगवेगळे प्रकल्प निर्माण केलेले आहेत त्या प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा आपल्याला वित्तीय प्रशासन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण या ठिकाणी या नागरिकांकडून जो काही आपण कराच्या माध्यमातून जो पैसा उभा केलेला आहे त्या पैशाच्या माध्यमामधूनच आपण काय करत असतो, वेगवेगळे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प म्हणजे अंमलात आणण्याचं काम हे केलं जात असतं. म्हणजेच या ठिकाणी हे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प उभारत असताना काही पैसा हा महसुलाच्या रूपाने येतो, परंतु अनेक वेळा या ठिकाणी हे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जो महसूल आहे तो महसूल या ठिकाणी आपल्याला कमी पडतो आणि मग असा हा महसूल कमी पडत असताना मग त्या ठिकाणी जनतेकडूनच रोख्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पैसा उभा केला जातो. तसेच दुसरं महत्त्वाचं म्हणजे मग परदेशाकडून सुद्धा या ठिकाणी आपल्याला काही कर्ज हे घ्यावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमामधून ह्या प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पैसा उभा करण्याची जबाबदारी ही या वित्तीय प्रशासनाच्या माध्यमामधून पार पाडली जाते आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी ह्या वित्तीय प्रशासनाचं जे महत्त्व आहे ते वाढलेलं दिसून येतं. आणि यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक आर्थिक धोरणे. म्हणजेच जागतिक स्तरावरती सुद्धा जे काही आपली आर्थिक धोरणे आहेत
त्या अनुषंगानं वित्तीय प्रशासनाला कार्य करावं लागतं. आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 1991 नंतर आपण खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरणाकडे झुकतो आहोत. तर जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण, खाजाऊ या नवीन आर्थिक धोरणानं शासन व्यवस्थेला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रभावित केलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शासनाला व्यापारी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रवेश करावा लागलेला आहे. तेव्हा कोणत्या उद्योग व्यवसायाचं खाजगीकरण करायचं, तसेच कोणत्या क्षेत्रात परकीय कंपन्यांना त्या ठिकाणी गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून द्यायची, या सर्व दृष्टीनं योग्य तो विचार करण्याची जबाबदारी ही ह्या वित्तीय प्रशासनावरती आहे आणि त्या दृष्टीनं वित्तीय प्रशासनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आता वाढलेलं आहे आणि या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये बदलत्या काळामध्ये या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व अधिकच वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण वित्तीय प्रशासनाचं महत्त्व अभ्यासलेलं आहे आणि पुढील भागामध्ये मग पुढचा भाग आपण या ठिकाणी पाहूयात. आपल्या सर्वांचे धन्यवाद.